ज्याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। बच्चू कडू आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात कडू यांचा पक्षप्रवेश पार पडेल। मात्र पक्षप्रवेश केल्यानंतरही प्रहार संघटना कायम ठेवणार असून या संघटनेच्या मार्फत राज्यभर सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी ते शिवसेनेकडून अर्ज दाखल करणार आहेत। त्यासाठी पक्ष विलीनीकरणाची भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आली। मात्र पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात कडू अंतिम फेरीत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच लवकरच त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचीही शक्यता वर्तवली जाते। विदर्भासह राज्यात आक्रमक चेहरा मिळणार आहे। बच्चू कडू यांच्या उमेदवारीमुळे काय फायदा होणार आहे तर ग्रामीण भागात प्रहारची ताकद असल्यानं फायदा होऊ शकतोय। अमरावतीमध्ये शिवसेनेला चांगले दिवस येऊ शकतात। प्रहारमुळे शिवसेनेचं बळ वाढणार आहे। प्रचार मोर्चे जनसंपर्कासाठी मजबूत टीम मिळणार आहे। शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी मजूर दिव्यांगासाठी हाती घेणार आहोत। काल परवा ज्या चर्चा झालेल्या आहे आमच्या सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारलेले आहे। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्यावं। हमी भावामध्ये ज्या सुधारणा आहेत त्या करण्यासाठी लढण्याची गरज आहे। लाडक्या बहिणीमधल्या विधवा बहिणी मात्र तशाच कोरड्या आहे। दिव्यांगांचं मंत्रालय स्थापित केलं शिंदे साहेबांना पण त्याचं बळकटीकरण झालं नाही। या सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतोय। बच्चू कडूचं काम राहील प्रामाणिकपणे शिवसेना राजकीय ताकद मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम करू। शेतकऱ्याच्या लढाईमध्ये 1 इंचही फरक पडणार नाही। प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार। मात्र पूर्ण ताकदीनं शिवसेना कशी वाळण या अंगातला प्रत्येक रक्ताचा थेंब जितका पक्षासाठी धावणार आहे तेवढाच माझ्या शेतकरी मजूर दिव्यांगासाठी धावणार आहे। त्यांना समजवता शेतकरी मजूर दिव्यांगासाठी होऊ शकत नाही। मंत्री गिंत्री पदाचा काही मी कसं आहे मला मागाची सवय नाही। मागितलं असतं तर मागं गुवाहाटीला गेल्यानंतर मागितलं असतं ना। पण आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलोय। आम्ही लोकमंत्र्यासाठी फिल्डिंग लावत होती पदासाठी आणि मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो। हाच फरक बच्चू कडूचा आहे ते समजून घ्या।